श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान या पर्वातले देवयानी आणि शर्मिष्ठा यांचे उपाख्यान वाचूया. वैशंपायन पुढे सांगू लागले. संजीवनी विद्या आत्मसात करूनच कच पुन्हा स्वर्गात परत गेल्यावर सर्व देव हर्षभरीत झाले. कचापासून देवांनी ती विद्या प्राप्त करून घेतली आणि ते कृतकृत्य झाले. अशा प्रकारे कृतकृत्य झाल्यावर सर्व देव एकत्र जमून इंद्राकडे गेले आणि त्याला म्हणाले, इंद्रा, तुझ्या पराक्रमाची कसोटी लागण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. तुझ्या शत्रूंचा फडशा पाड. साऱ्या देवांनी इंद्राला अशा प्रकारे आव्हान दिल्यावर त्याने ते आव्हान पत्करले आणि तो आपले आव्हान कृतीत उतरविण्यासाठी निघाला. मार्गामध्ये एका वनात त्याला काही स्त्रिया दिसल्या. चैत्ररथ नामक कुबेराच्या उद्यानाप्रमाणे मनोहर असलेल्या त्या वनात त्या तरुण स्त्रिया क्रीडा करीत होत्या. इंद्राने वायूचे रूप धारण केले आणि जलक्रीडा करण्यासाठी पाण्यामध्ये उतरलेल्या त्या तरुण स्त्रियांची काठावर ठेवलेली सर्व वस्त्रे त्याने मुद्दाम एकमेकात मिसळून टाकली. जलक्रीडा संपल्यावर त्या तरुण स्त्रिया एकदम पाण्याबाहेर आल्या आणि एकमेकांपासून वेगळी करता येणार नाहीत इतकी मिसळलेली ती वस्त्रे त्यांनी उचलण्यास सुरुवात केली. या प्रकारात वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा व शुक्राचार्यांची कन्या देवयानी या दोघींच्या वस्त्रांची चुकून अदलाबदल झाली, पण हे त्यांच्या ध्यानात आले नाही. त्यामुळे शर्मिष्ठेने चुकून देवयानीचेच वस्त्र उचलले. आपले वस्त्र शर्मिष्ठेने उचलले हे देवयानीच्या ध्यानात येताच त्या दोघींमध्ये भांडण सुरू झाले. देवयानी शर्मिष्ठेला म्हणाली, असुर कन्यके, खरे म्हणजे तू माझी शिष्या आहेस. अशा स्थितीत माझे वस्त्र उचलण्याचा तुला धीर तरी कसा झाला? शिष्टाचाराचा लेशही तुला माहीत नाही. आचारहीन वर्तन करणाऱ्या तुझे कधीच भले होणे शक्य नाही. शर्मिष्ठा म्हणाली, अगं देवयानी, माझा पिता आसनावर बसलेला असो अथवा शयनावर निद्रा घेत असो, तुझा बाप एखाद्या भटाप्रमाणे अगदी नम्रपणाने उभा राहतो आणि माझ्या पित्याची स्तुतिस्तोत्रे तो आळवीत असतो. याचना करणाऱ्या, स्तुतिस्तोत्रे गाणाऱ्या आणि दिलेल्या दानाचा स्वीकार करणाऱ्या माणसाची तू मुलगी आहेस आणि भाट ज्याची नित्यस्तुती करीतात, जो नित्य दुसऱ्यांना दाने देत असतो आणि जो कोणाकडूनही काहीही घेत नाही, अशा पित्याची मी कन्या आहे. अगं, तू बोलून चालून एका भिक्षुकाची मुलगी, दुसऱ्याची नित्य याचना करण्यात ज्याचा सारा जन्म गेला अशीच तू मुलगी. मी बेलाशक ऊर बडवून घे, जमिनीवर लोळण घे, माझ्याशी हाड वैर धर आणि वाटेल तितकी रागाव. अगं, तू भिक्षुकाची मुलगी आहेस. शस्त्र कशाला म्हणतात हे तुला कसे माहीत असणार? मी आहे पराक्रमी राजाची मुलगी. माझ्याजवळ शस्त्रांचे भांडार आहे. ही वस्तुस्थिती ध्यानात न घेता तू विनाकारणच माझ्यावर जळफळाट करीत आहेस. मी तुला अगदी तोडीस तोड आहे. तुला मी कसपटा समान मानते. वैशंपायन म्हणाले, आपले बोलणे खरे करण्याच्या ईर्षेने देवयानी शर्मिष्ठेच्या हातातील वस्त्र हिसकावून घेऊ लागली. यामुळे भडकलेल्या शर्मिष्ठेने देवयानीला एका विहिरीत ढकलली आणि ती आपल्या नगरात परत गेली. पापी विचारांनी तिच्या मनात थैमान मांडले असल्यामुळे विहिरीत पडलेली देवयानी खात्रीने मेली असली पाहिजे असेच तिला वाटले
आणि क्रोधाचा आवेग अनावर झाल्यामुळे देवयानीचे पुढे काय झाले असेल याचा थोडासुद्धा विचार न करता ती तशीच आपल्या भवनात गेली. इकडे असे झाले की नहुष राजाचा पुत्र ययाती मृगया करीत असता त्याच्या रथाचे अश्व कमालीचे थकून गेले. रथाला जोडले नसलेले इतर घोडेही तसेच दमले होते. स्वतः ययाती तहानेने अगदी व्याकुळ झाला. पाणी कोठे मिळेल याचा शोध करीत ययाती देवयानी ज्या विहिरीत पडली होती त्याच विहिरीजवळ योगायोगाने आला. पाणी नसलेल्या त्या कोरड्या विहिरीत त्याने डोकावून पाहिले. तोच अग्नीच्या ज्वालेप्रमाणे तेजाने झळाळणारी देवयानी त्याच्या दृष्टीस पडली. साक्षात देवतेप्रमाणे कांतिमती असलेली ती कन्या पाहताच ययातीने तिला धीर दिला आणि अतिशय मृदू शब्दांनी तिला सारी हकीकत त्याने विचारली. ययाती म्हणाला, जिची नखे तांबूस आहेत, जी अत्यंत लावण्यवती आहे आणि तजेलदार रत्नांची कुंडले जिच्या कानात आहेत, अशी तू कोण तरी आहेस बरे? इतका विचार तू कशाचा करीत आहेस? दीनवाणेपणाने एवढा शोक तू कशासाठी करीत आहेस? वेलींच्या जाळ्यांनी आणि अस्ताव्यस्त माजलेल्या गवताने गजबजलेल्या या ओसाड विहिरीत तू पडलीस तरी कशी? हे सुंदरी, तू मुलगी तरी कोणाची आहेस? जे खरे असेल ते सारे मला सांगून टाक. देवयानी म्हणाली, रणामध्ये देवांकडून मारल्या गेलेल्या दैत्यांना संजीवनी विद्येच्या प्रभावाने जे पुन्हा जिवंत करतात त्या शुक्राचार्यांची कन्या मी देवयानी आहे. माझी आता ही जी दुर्दशा झाली आहे तिची त्यांना मुळीच वार्ता नाही. आपण कुलीन दिसत आहात आणि आपण खात्रीने राजकुळातील दिसता. आपली वृत्ती अगदी संयमशील आहे. आपण कोणीतरी पराक्रमी व यशस्वी क्षत्रिय वीर असला पाहिजे. ज्याच्या अंगुलीची नखे तांबूस आहेत असा हा माझा उजवा हात धरा व मला या विहिरीतून बाहेर काढा. आपल्या चारित्र्याविषयी माझी खात्री झाली आहे. आपण या विहिरीत पडलेल्या मला बाहेर काढावे. आज आपण इथे थांबूया आणि ही पुढची कथा आपण उद्या पुढे वाचायला सुरुवात करूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.